मनापासून धन्यवाद आणि बिग बॉसच्या सगळ्या परिवाराकडून मानववंदना. तुम्ही नसता तर आमचं आयुष्य फक्त गेम राहिलं असतं. तुम्ही आहात म्हणून आयुष्याला एक खर मिळतं. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या बिग बॉसना हॅपी वुमन्स डे. थँक्यू सागर. तुमच्या या पत्रामुळे आम्हाला सगळ्यांनाच आमच्या आयुष्यातल्या ज्या बिग बॉस आहेत, आणि तुम्ही खरंच म्हणालात की आपण सगळे घरात आहोत, पण आपल्या आयुष्यातले खरे बिग बॉस ह्या आपल्या आयुष्यात ज्या स्त्रिया आहेत त्याच आहेत. तुमच्या पत्रामुळे मला इथे माझ्या आईंची आठवण आली, माझी पत्नी जिंगले यांची आठवण आली, माझ्या बहीण गौरवी असतील, या सगळ्यांचं आपल्या आयुष्यात एक इनव्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन आहे, असतं. आणि त्या कॉन्ट्रीब्युशनमुळेच मला वाटतं की आपलं अस्तित्व असतं. म्हणून तुम्ही एवढं सुंदर पत्र वाचल्याबद्दल तुमचे आभार. आणि बिग बॉस तर्फे म्हणजे माझ्यातर्फे सुद्धा तुम्ही सगळ्यांना आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल सुद्धा सागर थँक्यू सो मच. खरंच थँक्यू. पुन्हा एकदा सगळ्या स्त्रियांसाठी जोरदार करा. आणि आजच एवढा महत्वाचा दिवस आहे. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, पुरुषांचा दिवस कधी असतो? कधी आपल्याबद्दलही कोणी बोलावं अशी आपली छोटीशी अपेक्षा असतेच. एकमेकांना सांगायचं ठीक आहे, आता महिलांचा दिवस आज काय, प्लीज आज आमचा दिवस आहे प्लीज. आज नाही, प्रत्येक पुरुषाला माहिती आहे आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांना माहितच आहे की रोज महिला दिवस आम्ही साजरा करतो. आणि ज्यांची लग्न झालेली नाहीयेत ते या प्रयत्नात असतात की ते महिला दिवस साजरा करतील. हा झाला गमतीचा भाग. वळूया पुढच्या टास्ककडे. या आपल्या घरात वाईल्ड कार्ड झाले तेव्हा त्यांनी इथे एक गेम खेळला होता त्या मंचावरती. तुम्ही पाहिला नाही तो, मी त्यांच्यावर खेळला होता. नंतर तुम्हाला बिग बॉसनी फक्त रिझल्ट दाखवले की कोण हिट आहे, कोण फ्लॉप आहे, टार्गेटवर कोण आहे, इग्नोर कोणाला केलेलं आहे. हा त्यांनी तुम्हाला पाहून तो गेम खेळला. पण आता बिग बॉस आहे, कधीतरी गेम उलटा होणारच. म्हणून असं ठरवलेलं आहे की तोच गेम आता तुम्ही त्यांच्या बरोबर खेळावा. तुम्हाला ठरवायचं की कोण हिट आहे, कोण फ्लॉप आहे. आणि हा गमतीचा खेळ नाहीये, कारण जे हिट होणार आहेत त्यांना पुढच्या आठवड्यात एक ऍडव्हान्टेज मिळणार आहे आणि जे फ्लॉप होणार आहेत त्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. ऍडव्हान्टेज आणि नुकसान काय असणार आहे ते मी नंतर सांगेन, कारण बिग बॉस म्हटलं की ट्विस्ट तर असणारच. आता हे तुमच्या हातात आहे. त्यांचा गेम पाहून तुम्ही त्यांना हिटच्या कॅटेगरी पाठवणार आहात का फ्लॉपच्या. त्याआधी राकेश आणि सागर ट्री हाऊस मधून तो बोर्ड घेऊन स्टेजवरती प्लीज ठेवा.